पैशाच्या मोहाने विवेकाला पडदा पडला की वास्तवही चित्रपटाला मागे टाकतं। याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आलाय। 50 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव रचत एका कुटुंबाने आणि काही अधिकाऱ्यांनी असा कट रचला की तो थेट एखाद्या चित्रपटालाही लाजवेल। मात्र सत्याचा दिवा कितीही अंधारात लपवला तरी एक दिवस उजेडात येतोच आणि तसंच या प्रकरणातही झालंय। चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव रचून 50 लाख रुपयांच्या पर्सनल ॲक्सिडेंट विम्याचा दावा करण्यात आला होता। या प्रकरणात मृत व्यक्तीचे कुटुंबीय, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तसंच मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा विमा दावा त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता। 19 एप्रिल 2025 रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटारसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव गंभीर जखमी झाले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं कागदोपत्री नमूद करण्यात आलं होतं। परंतु या कथित अपघातामागील सत्य मात्र वेगळंच होतं। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेह न पाहताच प्राथमिक अहवाल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। या आधारे मेहुणबारे पोलीस ठाण्यात FIR नोंदही करण्यात आली होती। मात्र विमा कंपनीने खासगी डिटेक्टिव्ह एजन्सी मार्फत तपास सुरू केला आणि या बनावट कथानकातील धागेदोरे एका मागोमाग एक उलगडत गेले। तपासात समोर आलं की राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 23 फेब्रुवारी 2024 रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाला होता। त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही हीच तारीख नमूद असल्याचं आढळलं। इतकंच नव्हे तर ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नसल्याचंही माहिती अधिकारातून स्पष्ट झालं। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या नावावर विविध विमा कंपन्यांकडून जवळपास 10 पॉलिसी घेतल्या गेल्या होत्या। म्हणजेच केवळ 50 लाख नव्हे तर विविध कंपन्यांकडून तब्बल 7.5 कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा डाव रचण्यात आला होता। या प्रकरणात अरुण राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबेळकर, मेहुणबारे आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयतचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढले होते। त्या माणसाचा, राजेंद्र जाधवचा, फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ। त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाहीये, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणताही इन्शुरन्स मिळालं नाहीये। त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे। प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं। ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं। मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार, जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होतं। त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढला आणि आपल्या पोलीस कर्मचारी, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचे कागदपत्र देखील तयार केलं। दरम्यान पैशाच्या हव्यासापोटी रचलेला हा बनाव अपघाताचा डाव उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कायद्याच्या चौकटीत सत्य उभं राहतच याचा हा आणखी एक प्रत्यय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। या प्रकरणातील आरोपींना आता नेमकी काय शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मोहन दुबे, LS मराठी, जळगाव।